काय ग चंची, काय करायलीस? मम्मी दिसत नाही वय, मी काम करते. आली मोठी. हे बघ, आता तुला आणि मला मिळून एक काम करायचंय. असं कुठलं काम आहे मिळून करायचंय? लई मोठं काम आहे. त्या दोघांवर लक्ष ठेवायचं. दोघांवर म्हणजे ती मास्तरडी आणि अधिपती? नाही ग, ती चारूबाई आणि थोरले मालक. त्यांच्यावर कसं पण ठेवायचं लक्ष? मम्मी ते लिंबू टिंबू आहेत माझ्यासाठी. अगं चंचे, हे बघ, आपल्याला जर का ह्या घरात टिकायचं असेल का नाही, तर आपल्याला त्या दोघांच्या समध्या गोष्टींवर लक्ष ठेवायला लागेल. कळलं? मम्मी तुला आता हे असं अचानक डिटेक्टिव्ह व्हावंसं का वाटतंय? अगं खळी आहेस का ग तू? हे बघ चंचे, ते दोघं नवरा बायको आहेत ना? अधिपतीचे आई वडील आहेत. मग हे असं असून भी ती बाई आल्यापासून बघ कुठं राहती? त्या गेस्ट रूम मध्ये राहती. का म्हणून मला जरा डाऊट यायलाय त्या बाईचा. याच्यात कसला डाऊट आहे मम्मी? अगं चंचे, त्या चारूबाईचा जर का काही प्लॅन असेल तर तो बाकीच्यांच्या आधी आपल्याच कळायला पाहिजे. कळतंय? मम्मी ती चारूबाई तिच्या नवऱ्यासोबत आता राहत नाही, तर याच्यात कसला प्लॅन असणार आहे? हा, आता ती तशी एकत्र राहत नाही, वेगळी राहती, तर मग ठीक आहे की. म्हणजे तिला जर तसं वेगळं राहायचं असतं तर ती आलीच नसती इथं. तशी बी ती वेगळीच राहत होती ना, दुसरीकडे होती तो. ए चंचे, अगं उगाच शंका काढत बसू नकस. हे बघ चंचे, मला का नाही माझं मन आतनं सांगायलंय काहीतरी गडबड आहे. आपल्याला त्या दोघांवर बी वॉच ठेवायलाच पाहिजे. टाइमपास करायला येणार नाही मम्मी मला. म्हणजे फुकटची कामं कशा पायी करायची ना? काय पैसे भेटत असते तर ठीक आहे, गोष्ट वेगळी आहे. खुळे, मी तुझी आई हाय, आईकडनं पैसे घेणार तू? मम्मी मी ना आता ठरवलंय, पैसा सगळ्यात महत्वाचा, बाकी सगळं नंतर. कळलं? अधिपती ऐका ना प्लीज, असं नका ना करू. तुम्ही मला वचन दिले ना, मला सगळ्या गोष्टी साथ देणार. आता ते वचन पाळणार नाही तुम्ही? असं कुठं म्हणले मी? वचन दिले ते पाळणारच हो. पण बाकी कुठला बी विषय सांगा मला, ह्या विषयात मला काही घेऊ नका तुम्ही. अधिपती, आपलं घर आहे, आपली माणसं आहेत, आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण असावं, सगळ्यांनी छान हसत खेळत राहावं, असं नाही वाटत तुम्हाला? हो, आपल्याला काय बी वाटलं तरी कवा कवा समोरची परिस्थिती हाय अशी स्वीकारायला लागते. अहो पण अधिपती, उतार वय आहे त्यांचं, ह्या वयात एकमेकांची जास्त गरज असते. माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी एकमेकांबरोबर एकत्र छान वेळ घालवावा, त्यांना ऑकवर्ड वाटू नये एकमेकांबद्दल, एवढंच करायचं आपल्याला. थोडेसे प्रयत्न घ्यायचे. बघा, त्यांचं जे काय नातं असेल ते त्यांचं त्यांच्याबरोबर, मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. माझ्या पुढं आत्ता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आई साहेबांनी शोधायचं आणि त्यासनी घरला घेऊन यायचं आहे. ते महत्वाचं का हे महत्वाचं आहे? अहो ते महत्वाचं आहेच. भुवनेश्वरी मॅडमना शोधण्याचे प्रयत्न थांबवा असं नाहीच म्हणत आहे मी, ते चालूच ठेवा. उलट जितक्या लवकर मॅडम घरी येतील तितकं सगळ्यांसाठी चांगलं आहे ना. आणि तुम्हीच काय अधिपती, मी सुद्धा कितीतरी लोकांना सांगितलं मॅडमना शोधा, काही कळलं तर आम्हाला सांगा म्हणून. प्रयत्न सुरूच आहेत आपले. पण एक गोष्ट होत नाहीये म्हणून बाकी सगळ्या गोष्टी अडवून ठेवायच्यात का? आत्ता घरात हे सगळे प्रॉब्लेम सुरू आहेत ना, हे आपण सॉल्व्ह करायला नको? ही आपलीच जबाबदारी आहे अधिपती. नाही, पण मी तुम्हाला कुठल्याच गोष्टीसाठी अडवलं नाही आणि केव्हा अडवणार बी नाही. तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा, मी काय नाही म्हणणार नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की मला ह्याच्यात ओढू नका. आणि तुम्ही पण एवढा विषय हार्ड करून ठेवू नका की तुमच्या डोसक्याला त्रास होईल. कारण तुम्हाला त्रास झाला की मला त्रास होणार. तुम्ही फक्त आनंदात राहावा, सुखात राहावा, एवढंच माझं म्हणणं आहे. समजलं नव्ह? त्यामुळे हे सगळं आता डोसक्यातनं काढून टाका. येऊ काय? बागेत गेली होतीस? हां, तुळशी वृंदावनाची पूजा करायला गेले होते. काय जरा वृंदावनाची पूजा केली, बागेत फिरलं, झाडापानांशी बोललं की बरं वाटतं. ते काही कोणाशी भांडत नाहीत, वाद घालत नाहीत. आणि घरात सगळ्यांचे आपापले शेड्यूल्स असतात ना, ते कशाला डिस्टर्ब करायचे. तुझा चहा नाश्ता वगैरे झाला? हो. तुमचा? हो झाला. काय बोलावं कळतच नाहीये. बोलण्यासाठी विषय शोधावे लागतात एकमेकांशी आणि ते शोधूनही सापडत नाहीयेत. इतक्या वर्षांनी ही परत आली आहे.
पण हिच्याशी बोलायला विषय का सुचत नाहीये मला. हं? येते. हा. इतक्या वर्षांनी आई बाबा एकमेकांना भेटतायत. बरोबर आहे, आई म्हटलं ते त्यांच्यात थोडंसं अंतर निर्माण झालंय, पण मला ते अंतर मिटवायचंय आणि त्यासाठी मला बोलते. मला खरंच बघायचंय त्यांना एकत्र आलेलं. मी प्रयत्न करतेच आहे, पण त्या प्रयत्नांना योग्य दिशा दे. राठोड साहेब, तुम्ही एवढं वेळात वेळ काढून आम्हाला भेटायला इकडे बाहेर आलात, खरंच मनापासून थँक्यू. आता तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये यायचं नाही म्हटल्यावर मी तरी काय करणार. हवं नाही तिकडे पोलीस स्टेशनमध्ये आपण बघितलं की मागच्या टायमाला लई कामं असतात आणि म्हणजे सगळ्या गोष्टी बोलता येत नाहीत, तुम्हाला पण तेवढा वेळ देता येत नाही, त्यामुळे म्हणलं बाहेर भेटूया. कामाचा लोड तुमच्यावर असतोय सगळं मान्य आहे, पण आता आमचं काम घ्या की जरा एक नंबरला. लई दिवस झाले हो, लावा की आता मार्गाला. काळजी वाटते हो साहेब, म्हणून म्हणलं. आणि आम्ही आमच्याकडनं प्रयत्न करत नाही असं नाही आहे, आम्ही आमच्याकडनं माणसं लावलेली आहेत शोधायला, सगळं आहे, पण काय आई साहेब सापडणं झालं. तुम्हाला खरंच काय कळीन झाले, म्हणताना परत एकदा बोलून घेतलं तुम्हाला भेटायला. अहो, आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय, पण आमच्या प्रयत्नांना सुद्धा काही मर्यादा आहेत ना. वरच्या कुठल्या साहेबांसंग बोलायचं असलं तर तसं सांगा तुम्ही, तसं काही हे बाळगू नका तुम्ही. फ्रँकली सांगा, मी लावतो की फोन, तुम्ही नुसतं सांगा. सिस्टीम सगळी तुमच्या हातात आहे, आता मी तुम्हाला अजून वेगळं काय सांगणार. फक्त फास्ट चालवा यंत्रणा आणि शोधून काढा. लई दिवस झाले हो, काय अर्थ आहे सांगा बरं. खरं सांगू का, मला सुद्धा खूप आश्चर्य वाटतं. एवढी मोठी व्यक्ती आहे, एवढे लोक ओळखतात त्यांना, आणि त्यांचं कसं काय पत्ता नाही कुठेच. तेच हो, आमच्या बी मनात काय नाही त्या शंका येतात माहिती आहे का. आता सतत विचारत हो, त्यासने काय झालं तर नसेल ना, आपण काय केलं तर नसेल, जीव नुसता का असा विसरतो माहिती आहे काय. एक दिवस जाईल का नाही तशी खरंच भीती लई वाटायला लागल्या मला. मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आम्हाला मी जरा समजून घ्या, काय वाटेल ते करा आणि आमच्या आईसाहेबांनी शोधून काढा. बास, तुमचे लई उपकार होतील राठोड साहेब, प्लीज. हे इथे कोण ठेवलं? ही खरंच खूप चांगली संधी आहे. भेळ खाण्याचं निमित्त करून मी आईंना आणि बाबांना रंकाळायलाच पाठवते आता. अक्षरा, काय ग हे? कुठे हरवलीस? नाही, ते चहा काढत होते. आई, मी काय म्हणते, तुम्ही हा चहा देता का बाबांना? हो, देते ना. सॉरी, म्हणजे मीच दिला असता, पण मला ते शाळेत जायचंय आणि कॅटलॉगची वगैरे काम आहेत, खूप काम आहेत, म्हणजे मला उशीर होईल म्हणून मी नाही देते. नाही तर मीच दिला असता. अगं हो, कशाला कारण देतेस? मी देते त्यांना चहा. सरकार, तुम्ही कशा पाय करताय काम? द्या माझ्याकडं, मी देतो मोठ्या मालकासनी चहा. अगं काय ग, काय झाकण. द्या माझ्याकडे. आ हे लागतच नाहीये, झाकणच लागत नाहीये. चालू दे तुमचं, मी देते चहा, देते. चालू दे तुमचं. वहिनी साहेब, काय सांगत होतं खुनाने? मला काय कळलं नाही बघा. अहो, मी तुम्हाला सांगत होते की बाबांना चहा आईलाच देऊ दे, मीच त्यांना पाठवत होते. ना असं सांगायचं की. अहो, तेच तर सांगायचा प्रयत्न करत होते खाणाखुणा करून. बरं ऐका, इथून पुढे कधीही चहा द्यायचा असेल बाबांना तर तो आईंनाच देऊ दे. हा, आत्ता आलं माझ्या डोक्यात. बरोबर. आता काय नवीन खबर? काय नाही, ती मास्तरडी त्या अधिपतीला हाताशी धरून त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करायली असं मला वाटतंय. काय असं तुला का वाटायले? कारण बघ की, त्या मोठ्या मालकाला चहा द्यायला नेहमी ती म्हातारी जाती का नाही, पर आता या मास्तरीने मुद्दाम त्या चारूबाईला पाठवलंय चहा द्यायला, आणि त्या धनाजीला बी सांगितलं का जाऊ नग. म्हातारीला काय बोलवलं पण नाही. असं आहे बाय. मास्तरडी कुठे बी गप्प बसत नाही, प्रत्येक गोष्टीत तिला नाक खुपसायचं असतंय. चंचे, आता आपल्याला एक गोष्ट करायला लागणार आहे. या तिघांवर बी का नाही डोळ्यात तेल घालून पहारा ठेवायला लागणार आहे. या ना जरा, या. काय ग, काय काय बनवायचंय? नाही, काही बनवायचं नाहीये.
मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. बोल की. आजी, तुम्हाला नाही असं वाटत की आई आणि बाबांचा संसार नव्यानं सुरू व्हावा? वाटतं की, मनापासून वाटतं. मलाही वाटतं. म्हणूनच ना मी आता आई बाबांना एकत्र वेळ घालवायला, गप्पा मारायला भाग पाडते. म्हणजे बघा ना, जर ते दोघं एकत्र आले तर कदाचित अधिपती आणि आई पण जवळ येतील. खरंय तुझं. ते एकमेकांच्या जेवढं जवळ येतील ना तेवढं चांगलंच आहे की. मला तर लय चिंता वाटते त्या चारुलताबाईंची. मी जेव्हा त्यांच्याशी बोलले ना तर लय काळजीत दिसल्या. पोटचं पोरगं नीट वागणं झालंय, बोलणं झालंय. काय होत असेल त्या आईचं. आणि बरं का, मी समजावलं त्यासनी. आजी, अहो तुम्ही समजावणार मला माहीतच होतं, पण ना कळत नव्हतं तुमच्याशी हा विषय कसा बोलू मी. कारण भुवनेश्वरी मॅडम, मला माहिती आहे हे जे समज तू करतेस ना ते घराच्या भल्यासाठीच करतेस. आणि भुवीचं म्हणशील तर चारुलताबाई घरी परत आल्यानंतर हे समज सोडून भुवीच घराबाहेर गेली असती बघ. आणि अधिपतीला बी समजावलं असतं. एक सांगू का? सांगा ना. आपण दोघींनी भले त्यांना किती बी समजावलं ना पण त्या दोघांनी एकमेकांजवळ मन मोकळं केलं पाहिजे. तरच त्यांचा नव्यानं संसार सुरू होईल बघ. ए मम्मी, मला नको सांगू असली कामं करायला. मला इंटरेस्ट बोर कामं करण्यात. ए चंचे, अगं काय हाऊस म्हणून नाही सांगत आहे, गरज आहे म्हणून सांगल्या. काय गरज? अगं जरा तर माझ्या डोसक्याने विचार कर की ग, मग कळेल तुला. आणि तुला माहित आहे, लई पुढचा विचार करून ठेवलाय. कोणाचा? अजून कोणाचा? त्या चारूबाईचा. अगं मम्मी, तू कशा पे तिला एवढं महत्व देती? मावशी आले का नाही किती सुट्टी करून टाकल ब तिची. अगं पण ताई यायच्या आधी त्या बाईनं जर हे घर ताब्यात घेतलं तर, अगं ताईला घुसूच दिला नाही तर. मम्मी, मग लक्ष ठेवून काय होणार? अगं चंची, हे बघ, आपण का नाही काय करायचं, त्या चारूबाई आणि मोठ्या मालकांना एकत्र यूज द्यायचा नाही. म्हणजे बघा, ते दोघं बी वेगळ्या वेगळ्या खोलीत कसे राहतील असं बघायचं. हा, म्हणजे जर ती दोघं एकत्र आले नाहीत तर ती चारू या घरावर सत्ता गाजवू शकणार नाही. शाबाश, आता कसं डोसकं चालवलंस चंचे. ताई हिकडं आली का नाही का तिला हिकडची गादी रिकामी पाहिजे. कारण ती जर हिथं असल तरच आपलं स्थान या घरातलं टिकल, नाहीतर आपलं काय बी खरं नाही. आजी थँक्यू, खरंच थँक्यू. हे आणि कशासाठी? नाही हो, तुम्ही समजून घेतलं म्हणून. हा, गप ग. अधिपती सांगतोय ना आपल्या माणसांनी ते काय थांकू सॉरी काय बी बोलायचं नसतं. अधिपतीवरून आठवलं, एका गोष्टीची काळजी घे. कोणत्या? अधिपतीचं काय झालं ना इतक्या वर्षाची भुवीची सवय आहे त्याला. जसा जसा दिवस जातोय ना तसं तसं तो लय बेचैन होतोय बघ. जवळ भुवी सापडत नाही तवर त्याचं असंच होत राहणार. त्याची चिडचिड वाढतच जाणार बघ. काळजी याच गोष्टीची घ्यायची. त्याचा परिणाम तुमच्या नात्यावर होता कामा नये. मला कळतंय आजी तुम्हाला काय म्हणायचंय, पण खरं सांगू का, मला माहितीये अधिपतींचा राग ना अळवावरच्या पाण्यासारखा आहे, फार काळ नाही टिकत तो. आणि काय भांडणं नवरा बायकोत होतच असतात, कधी गोड कधी तिखट. आणि तुम्हीच म्हणता ना, घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतं, तसंच आहे ते. आणि तुम्हाला सांगते आजी, अधिपतींना परत त्यांच्याच बोलण्याचं वाईट वाटतं. मग ते येऊन मला सॉरी म्हणतात आणि माझं चुकलं असेल तर मी त्यांना सॉरी म्हणते. आणि खरंच अधिपतीच्या तोंडाकडे बघितलं ना कसं तरीच वाटतं बघ. अगं किती दिवस झाले मन मोकळेपणानं हसला बी नाही येते. होई लवकरात लवकर परत आली पाहिजे, म्हणजे त्याचं हसणं परत येईल. आता बघ ना, तो कुणाशी धड बोलत बी नाही. त्यामुळं आपल्यावर एकच जबाबदारी आहे बघ, अधिपती रोज शांत कसा राहील ह्याची काळजी घ्यायची. होईल, सगळं ठीक होईल. तुम्ही नका काळजी करू आजी. तुम्हीच म्हटलात ना, भुवनेश्वरी मॅडम आल्या की सगळं ठीक होईल. आणि आमच्या नात्यावर या सगळ्याचा परिणाम नाही होणार. अधिपती होऊ देणार नाहीत आणि मीही होऊ देणार नाही. मला माहितीये, समण्यानं समजून घेतेस तू. बरं, येते मी. हो. मम्मी, तू म्हणतेस ते पटतंय मला, पण नुसतं लक्ष ठेवून काय उपयोग आहे? अगं तुला कळत कसं नाही ग चंचे? अगं त्यांचं काय चाललंय समजा कळायला ग का आपल्याला? म्हणजे बघा,
ती मास्तरडी त्या दोघांनी बी एकत्र आणण्यासाठी लई मदत करणार बघ. मग आपण काय करायचं, तिचे समजे प्लॅन हाणून पाडायचे. कळतंय? आत्ता जरा इंटरेस्ट यायलाय मला. तेव्हा म्या काय सांगत्या, तू ही समधी कामं बाजूला ठेव आणि म्या जेवढं सांगितलंय तेवढंच कर. माझ्या डोसक्यात अजून एक तिढा आलाय. काय? तू मला सांग, त्या मास्तरडीला लगाम कसा लावायचा? तूच सांग. अधिपतीला भडकवायचं. त्याला सांगायचं का तुझी बायको दोन्ही चारूला एकत्र आणून तुझ्या आईसाहेबांची ह्या घरातली कायमची दारं बंद करायला. मम्मी काय भारी प्लॅन सुचलाय ग तुला. एक नंबर. आईबाबांचं नातं अजून एक्सप्लोर झालंच नाहीये. त्यांचं बोलणं फक्त घरातल्या वातावरणाविषयीच होतं. खरं तर त्यांच्यात संवाद झाला पाहिजे, तर ते पुन्हा एकत्र येतील. आणि त्यासाठी मला प्रयत्न सुरू ठेवले पाहिजे. इनिशिएटिव्ह तर घेतलाच पाहिजे. ही तुझी पुस्तकं आणि या तुझ्या डायऱ्या. काय काय लिहून ठेवायचीस ना डायरीत. यातली एक डायरी तर फक्त गाण्याने भरली आहे तुझ्या. बरं, गंमत अशी की गाणी डायरीत लिहून ठेवायचीस, पण गाताना तुला कधी डायरीची गरज नाही पडली. सगळी गाणी तोंडपाठ तुला. ही सगळी पुस्तकं तुझी झाली आहेत वाचून? थोडी राहिली असतील ना. कदाचित ही पुस्तकं सुद्धा माझ्यासारखीच तुझी वाट बघत असतील इतकी वर्ष. मी एक काम करू का, मी ही सगळी पुस्तकं माझ्या खोलीत घेऊन जाऊ? म्हणजे काय, रात्री झोप लागत नाही ना, तेव्हा जरा वाचता येते. हा, तू विचारतेस का? तुझीच पुस्तकं आहेत. तुला वाटलं तर तुझ्या रूममध्ये घेऊन जा, वाटलं तर इथे वाच. कसंही. नाही, माझ्या खोलीत घेऊन जाते. चारू, एक विचारायचं होतं. बोला ना. तू रागावली आहेस माझ्यावर? नाही, असं का विचारताय? हा, म्हणजे तू परत आल्यापासून अधिपती आणि माझ्यामध्ये सारखी भांडणं होत आहेत. त्याचा त्रास होत असेल ना तुला. तू त्यासाठी रागवली आहेस का माझ्यावर? नाही, राग नाही आला, पण वाईट नक्कीच वाटलं. पण माझी चिडचिड का होते ते समजून घे. माझं बाकी काही म्हणणं नाही आहे चारू. माझी अधिपतीकडनं बाकी काही अपेक्षा नाही आहे. त्यानं तुला तुझी हक्काची जागा द्यावी एवढंच म्हणणं आहे माझं. आता बाकी कशावरती राग नाही आहे माझा. हो, पण मला असं वाटतं की आपण त्याला समजून घ्यायला हवं, त्याच्याशी शांतपणे बोलायला हवं. चारू, कुठल्याही गोष्टीची सुरुवात समजावून सांगण्यापासूनच होते. पण त्या समजावण्याला समोरून जेव्हा रिस्पॉन्स मिळत नाही ना, त्याच्या बदल्यात उलट ऐकून घ्यावं लागतं, तेव्हा माणसाचे पेशन्स संपतात. आणि असंच झालंय माझं. मी माझ्या रागाचं, माझ्या चिडचिड करण्याचं समर्थन नाही करत आहे. फक्त माझी बाजू सांगतोय तुला. चारू, आपल्यात बोलणं होत नाहीये पूर्वीसारखं. तुला जाणवतंय? काय बदललंय? म्हणजे पूर्वी आपल्याला विषय पुरायचे नाहीत. काय काय बोलायचो आपण. सिनेमा, नाटक, गाणी आणि काय काय. आणि आता 1-2 वाक्यात आपलं बोलणं संपतंय. म्हणजे मी प्रयत्न करतोय तुझ्याशी बोलायचा, पण तू कम्फर्टेबल नाहीयेस. नाही, तसं काही नाहीये. बोलूया नंतर. कराडला गेलता का तुम्ही? नाही, पण तुम्ही म्हणलं होतं ना मला तिकडे काहीतरी खबर लागली, जायचं आहे. हां हां, ठीक आहे ठीक आहे. पोचला की मला सांगा आणि फोटो सर्क्युलेट करा सगळीकडे, अख्ख्या गावात. हां हां, ठीक आहे. वाट बघतो मी फोनची. अधिपती, यावर सह्या कर. आईसाहेबांचा काय पत्ता लागला का रे? आईसाहेबांच्या बाबतीत एक चांगली अपडेट मिळाली आहे. काय? मला 1-2 लोक सापडले आहेत. म्हणजे दर महिन्याला त्यांना एक ठराविक रकमेची मदत करायची आईसाहेब.
आणि त्यांच्यामुळे मला अजून काही लोक सापडलेत आणि इतक्या वर्षात त्या गोष्टीचा खंड पडला नाहीये. आता बघ ना, या महिन्यात त्यांना रक्कम मिळाली नाही म्हणून ते माझ्याकडे आलेत. तर मी त्या लोकांची लिस्ट बनवली. हे असं काम असते बघा आई साहेबांचं. त्यांनी पेरलेलं कवा ना कवा उगवते. एवढं परफेक्ट काम दुसरं कुणाचं असू शकत नाही माहिती आहे का. आणि त्यांनी कसं आहे माहिती आहे का, एखादं काम करायचं असं मनाशी ठरवलं ना, ते अर्धवट सोडत नसतात. ही सगळी मंडळी त्याचसाठी आली असणार आहेत. तर मग असं असू शकतं की जी लोक आपल्याकडे आली नाहीयेत कदाचित आई साहेब त्यांच्याकडे असतील. बरोबर आहे, असं असू शकतं. कारण ही सगळी मंडळी खेड्यापाड्यातली आहेत. मन शांत करण्यासाठी म्हणून ह्यांच्यातपैकीच कुणाच्या तरी गावात गेले असतील आई साहेब तर. आणि आपल्याला असं वाटतं की बाबा मनशांतीसाठी आश्रमात गेल्या. होय, मलाही असंच वाटतंय. एक काम कर, फोन कर तू सगळ्याच. नको, आत्ता नको. आपण जर फोन केला आणि त्यांना कळलं आणि जर का त्यांना यायचं नसेल तर त्या निघून जातील तिकडून. म्हणून आपण तिकडे जाऊया आणि त्यांचा शोध घेऊया. भावा लव यू रे. बरोबर आहे तुझं. एक काम करूया, आजच्या आज आपण बाहेर पडूया, सगळी गावं पिंजून काढूया. कुठे ना कुठे गावतील, काहीतरी पत्ता लागेल आहे की नाही. तू पाहिलं ठेवून ये जा. आलोच.